सर, मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला जे काही माझ्यासारखे अत्याचार पीडित असतील अशा जनतेला मी सांगू इच्छितो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगू इच्छितो। मी दिनांक 30 ऑक्टोबर 2023ला अप्पर तहसीलदार यांच्या कार्यालयाला माहिती अधिकार दिला होता। कांचनवाडी शिवारातील गट नंबर 15 सर्वे नंबर 12 फेरफार क्रमांक 80 याची माहिती मिळण्याबाबत 1 महिन्याच्या नंतर मला तहसीलदार यांचं पत्र पोस्टाद्वारे आलं। त्यांनी त्यात लिहिलेलं आहे की कांचनवाडी तलाठी यांच्याकडे तुमचं प्रकरण वर्ग करण्यात आले आहे, यांच्याकडे जाऊन आपण पेपर कलेक्ट करावे। आणि हे पत्र मला देताना पत्राच्या आतील पानावर प्रति तहसीलदार तलाठी यांचं नाव आहे कांचनवाडी आणि मला लिफाफ्यावरती माझं नाव होतं प्रति निलेश पागोरी। तर मी ते पत्र घेऊन तलाठी यांच्याकडे आलेलो आहे। त्यांनी मला रिप्लाय दिला पण चुकीचा दिला। हे उडावडीचे उत्तर देतात जास्तीचे। आता मला रिप्लाय दिला मी त्यांना माहिती विचारली कांचनवाडी शिवारातील ते लिहून देतात मला मौजे नक्षत्रवाडी येथील सर्वे नंबर 12 गट नंबर 15चे फेरफार मिळण्याबाबत मी असा अर्ज केलेला नाही आहे। मी कांचनवाडीतील फेरफार मिळण्याच्या बाबत अर्ज केला होता। दुसरी गोष्ट जे नक्षत्रवाडी त्यांच्याकडून झालं असं त्यांचं म्हणणं की चुकून झालं। त्यांनी मी बोलल्यानंतर पत्रकार आल्यानंतर त्यांनी पेनाने खोडून त्याला कांचनवाडी केलं आहे। ही माझी दिशाभूल करत होते। पत्रकार लोक आल्यामुळे ते भिलेत कदाचित, त्यामुळे त्यांनी नक्षत्रवाडी लिहून दिलं आहे। तुमची मागणी काय होती प्रशासनाकडून? कायची माहिती तुम्ही मागत? नेमकं प्रकरण माझी वडिलोपार्जित जमीन म्हणजे माझे आजोबा चोखा बुका पागोरे यांची वर्ग 2ची जमीन कांचनवाडीत नाथवेली रोडवर आहे। गट नंबर 15 आणि सर्वे नंबर 12 2 आणि अशी जमीन आहे। मी त्याचा रेकॉर्ड काढू इच्छितो आहे माझ्या माहितीस्तव। मला माझ्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये पार्टिशन पाहिजे। माझा हक्क मिळवण्यासाठी मी हे प्रयत्न करतो आहे आणि हे लोक मला उडाउडीचे उत्तर देत आहेत। अप्पर तहसीलदार यांनी लेटर पाठवून मला इकडे फिरवलं। किती दिवस झाले तुम्हाला मागणी? आता मी 6 महिन्यापूर्वी तहसीलदारांना लेटर दिलं होतं। त्यामध्ये मी 80 फेर नंबरसोबत दुसरे फेर क्रमांक मागितले होते। त्यांनी मला इतर दिले, मला जो हवा आहे तो दिलाच नाही। त्यात त्यांनी लिहिलं की रेकॉर्डला हे आढळून आलेलं नाही आहे आणि मी 6 महिन्यानंतर परत त्यांना माहिती अधिकार दिला, फक्त मला जेवढं पाहिजे 80 फेर नंबर त्याबाबतच। तर त्यांनी मला तलाठी यांच्याकडे वर्ग केलं ते प्रकरण। मी त्यांच्याकडे आलो, त्यांनी मला उडवाउडीचे उत्तरं दिलेत। आता हे अधिकाऱ्यांनी जे चूक केलेली आहे त्याची कंप्लेंट तुम्ही कलेक्टरकडून घेऊन जाणार आहे? हां, बिलकुल, का नाही घेऊन जाणार। कलेक्टर साहेबांकडे मी घेऊन जाणार, कारण त्यांनी माझ्यावर सरळ मी एक माहिती अधिकार खाली मी माझा हक्क मागतो आहे कायद्यानुसार, ते मला पेपर देत नाही साधा। माझी जमीन मला कधी मिळणार? कलेक्टरकडून आमच्या चॅनलची माध्यमातून काय सांगणार? कलेक्टर साहेबांना कळकळीची विनंती आहे। कलेक्टर साहेब अगोदरचे महानगरपालिका आयुक्त राहिलेले आहेत औरंगाबादचे। त्यांचं कामही चांगलं आहे, सगळ्यांकडून आम्ही त्यांची प्रशंसाच ऐकलेली आहे। तर मी ज्यावेळेस कलेक्टर साहेबांकडे मला मदत मागण्यासाठी जाईल, हा रेकॉर्ड मागण्यासाठी, आशा करतो की ते मला पूर्णपणे मदत करतील, सहकार्य करतील, जेणेकरून मला माझी माहिती मिळेल। आपलं पूर्ण नाव आणि रहिवासी कुठे? माझं नाव आहे निलेश अशोक पागोरे। मी नक्षत्रवाडी पैठण रोड औरंगाबाद येथील रहिवासी असून माझ्या 3 ते 4 पिढ्या इथेच गेल्यात। माझ्या आजोबांच्या नावे ही जमीन होती। आता मला त्यांचा कुठलाही पेपर मिळत नाही आहे। माझ्याकडे एकच सातबारा आहे, तो पण खूप जुना आहे। मला वाटतं 1964-54 काहीतरी आहे समथिंग, मला आठवत नाही तारीख आता त्याच्यावरचं साल, पण त्यांचं नाव सातबाऱ्यात आहे। त्या नावाखाली फेर नंबर टाकलेला आहे 80 सर्वे नंबर 12 आहे, वर्ग 2ची जमीन आहे। मला याची माहिती कोणीही द्यायला तयार नाही।